7 वर्षानंतर आमच्यामध्ये काय फरक पडलाय ते पाहूया. आमच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये तर काय विशेष फरक पडलेला नाहीये. हे बघा, हे नवरदेवाला यांनी काजळ लावलं होतं अक्षरशः. माझी तर ती बिंदिया पण सरकली, ती पण कोणी सांगितली नाही नीट कर. अरे अरे हे सगळे नका दाखव. एक दोन दाखवले तेवढे. सगळे लोक जेवण वगैरे गेलेले असतात, मग उरले सुरलेलं नवरा बायकोला हाणून देतात असं आहे. हा पण छान आलेला. पण जबरदस्त आलेला. त्यामध्ये माझा लुक बघा कसला आलाय, तागडा एकदम मागं वळून पाहताना. हा भारी आलाय सगळ्यात. आरची बनली होती ती आरची. अगोदर कमी होती, आता खरोखरची आरची झाली. बाबू तुला माहिती आहे का आज काय आहे? नाही माहित? नाही माहित? नाही माहित? नाही माहित? आजच्या दिवशी आहे ना मम्मी आणि पप्पाचं लग्न झालं होतं. लग्न म्हणजे काय सांग बरं? इकडे बघ. काय बरं? नाही माहित? तुला माहितच नाही ना. तू का नव्हती आलीस? तुला काय करायचं होतं? यायचं होतं. झालं असं. ती म्हणते मला का नाही नेलं. आता हे जे आमचे लग्नाचे फोटो आहेत त्याच्यामध्ये ती कुठून येईल? ती म्हणते मला का नाही घेऊन गेलात. तिला कोणी सांगावं की आता आमच्या लग्नाला 7 वर्ष झालेले आहेत. 7च ना? हो 7च. 19 पासून 26. 7 वर्ष झालेले आहेत. तर म्हटलं चला आता काय विशेष घरी बसून करायचं, आज सुट्टी पण आहे, रविवार पण आहे. म्हटलं चला आपले जे लग्नाचे फोटो आहेत जुने ते बघूयात आणि 7 वर्षानंतर आमच्यामध्ये काय फरक पडलाय ते पाहूया. आमच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये तर काय विशेष फरक पडलेला नाहीये. मी ॲज इट इज तसाच आहे. अजून काय माझं वय विशेष असं काय वाढलेलं वाटत नाहीये मला वाटतंय, है ना. तुम्हीच बघा या फोटोमध्ये आता. तर हा फोटो आहे अंगठी घालतानाचा फोटो आहे बघा हा. आणि इकडे बघा मॅडम, बघा मॅडममध्ये किती फरक पडलाय बघा तुम्ही. त्यावेळेस किती वजन होतं तुझं? वजन करून नव्हती आली मी बोल्यावर चढायला. अरे पण तरी पण असं काहीतरी माहित असेल ना की 50 किलो 55 किलो असं काहीतरी माहित असेल ना. 55 किलो होत. 55 किलो का? आणि आता किती आहे? आता नाही सांगायचं. अंदाज बांधायचा आता. तर हे बघा इथे एकदम असा मी एकदम हसतच नाहीये मी असं वाटतोय. कारण मला तेवढं असं हसू येत नव्हतं. लाज वाटते हो 4 माणसामध्ये एकदम असं, नाही का. हे साखरपुड्याचे फोटो आहेत ना आपले? हा साखरपुडा म्हणजे कसं हळदीच्या अगोदर आपण अंगठी वगैरे घातलेली, असं वेगळा साखरपुडा आणि मग 2-3 महिन्याने लग्न, असं काय केलं नव्हतं आम्ही. अगोदर आमच्या इकडे कसं ना रात्री हळद असते, दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न असतं. मग हळदीच्या आधी आपलं एंगेजमेंटचं रिंग एक्सचेंज केले आणि लगेच हळद वगैरे लावली होती. ते युपी बिहार साईडला जबरदस्ती अपहरण करून मुलं आणतात ना लग्नात, तसं ह्यांना जबरदस्ती उभा केला होता तिथे, असं वाटतंय फोटोकडे बघून. मी काय असं हसतच नव्हतं, असं एकदम असं सिरियस मोडमध्ये होतो मी असं. कारण लग्न वगैरे होते म्हणल्यावर माणूस थोडा सिरियस असतो का नाही. हळद लावलेला फोटो. अच्छा इथे मी हसलोय थोडासा. इथे मला हसू आलंय. कुणीतरी काहीतरी डायलॉग मारला असेल कदाचित, त्यामुळे मला जरा हसू आलं. हा हळद लावतानाचा. तर आमचे डोळे वगैरे असे मध्ये आधी झाकलेले वगैरे आहेत. काय फोटोग्राफरने फोटो मारले ते आपण सगळे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं मध्ये असे डोळे थोडेसे बारीक झालेले वगैरे असं पण फोटो आहेत. आणि ती कशी ती लाईट असते ना त्यामुळं पण डोळे असे जरा बारीक होतात. इकडे बघा ही आमची ही आहे निवेदिता. त्यावेळेस केवढूशी होती, आता केवढी झाली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या असेल गावच्या. हे बघा. आणि अशा बऱ्याचशा त्या काळच्या पोजेस वगैरे तुम्हाला दिसतील तर सांभाळून घ्या, कारण आता आजकाल एकदम नवीन नवीन पोजेस वगैरे आलेल्या आहेत फोटोच्या. व्हिडिओच असतात जास्त करून, आजकाल फोटो कमी असतात. हा त्यावेळेस आमच्या लग्नाचा हॉल होता. हा गावाकडे लग्न झालेलं आहे आमचं पैठणला, त्यामुळे एकदम असं विशेष असं काही नाहीये, साध्या पद्धतीने झालेलं 2019 साली. मी बघा हे नवरदेवाला यांनी काजळ लावलं होतं अक्षरशः. आता पण मला ते फोटो पाहिले ना तर लय राग येतो माहितीये का. कोणी लावलं होतं रे काजळ? तुमच्या करवल्यांनी लावलं असेल. काय मला म्हणले लावायचं असतं, थोडंसं लावायचं, लय नाही थोडंसं 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 म्हणून ते कसं दिसते बघा ना. हा
हे बघा लग्नामध्ये येतानाचा फोटो आहे हा आमचा. मित्रो, पहिल्यांदाच आम्ही तुम्हाला आमच्या लग्नाचे फोटो दाखवतोय. म्हणजे अगोदर एका अल्बम मध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण हे त्याचे बिहाइंड द सीन म्हणता येतील नाही का. हो, अल्बम मध्ये कसे असे निवडक आणि निवडक व्यवस्थित काढलेले. त्याच्यात जरा फिल्टर मारून व्यवस्थित केलेलं होतं. तर हे आपले असेच आहेत ओबड धोबड. हे बघा आता इथे तुम्ही बघाल तर माझे डोळे असे झाकलेले आहेत. चालायचंच असं आता गडबडीमध्ये लग्नामध्ये चालतंच नाही का. तर इकडे असं वरमाला घालताना हा फोटो आहे. कुठल्याच फोटोत काय तुम्ही हसलेले दिसत हसलेलं नाही. नाहीये विशेष. हे बघा आता इकडे बायको हसते, मी शांतच आहे. तर कसं एवढे फोटो काढायला लावतात ना ते फोटोग्राफर पण, की आपण वैतागून जातो. असं उभं राहा, तसं उभं राहा, असं उभं राहा, तसं उभं राहा. आणि एक तर इकडचे गरम होत नातेवाईक- होतं, खूप गरम होत हा, होतं. ते एवढं सगळं घातलेलं. एकतर ह्या बाजूचे काही नातेवाईक येणार फोटो काढणार, ह्या बाजूचे नातेवाईक येणार फोटो काढणार, आणि ते एकदमच हेक्टिक होऊन जातं, वैतागतो माणूस त्याच्यामध्ये. माझी तर ती बिंदिया पण सरकली, ती पण कोणी सांगितली नाही नीट कर. चालते आता असंच. सगळ्या फोटो मध्ये ती एका साईडला गेली. आणि कसं असतं ना, एकदा लग्न लागलं ना काय की सगळे जिकडे तिकडे होऊन जातात. सगळे पाहुण्यांच्या मागं वगैरे त्यांना निरोप वगैरे देत असतात, आणि नवरा नवरी मग इकडे दोघं एकटेच पडतात. बापरे, इथं तर माझे डोळे झाकलेत अशा, अजून असे मिटायला लागले होते डोळे माझे त्या लाईटच्या फोकसने वगैरे. बाकी हे आपल्या टिपिकल पोजेस. इथं मला बळजबरी हसायला लावलं होतं. अरे अरे, हे सगळे नका दाखव. मेन एक दोन दाखवले तेवढे बाद मी कसे झाले. माझे फोटो दाखवले डोळे झाकलेले वगैरे, न हसणारे वगैरे विचित्र आलेले, तसा हा पण फोटो मी दाखवणार. काही विशेष विचित्र नाहीये मित्र हो, पण बघा तुम्ही त्या काळच्या पोजेस. शी. हे बघा याची गंमत आहे. हा? मी एवढी शांत होती त्यावेळेस की मला हे असं करा तसं करा म्हटलेलं. मी असं पण म्हटलं नाही की मी नाही करणार. करावंच लागते तिथं, काय म्हणणार हो आपण. चला, मी तरी साधा सुद्धा उभा आहे आपला. थांबा येऊ द्या पुढे. फक्त तुमचं हसत नाहीये एवढंच आहे. थांबा. अच्छा इथे आहेत अजून पुढे आहेत बघा. अच्छा हे असे गुडगावर करून. एक गुडघावर करून फोटो काढणे हा प्रत्येक नवऱ्याचा फोटो असतो. हा ना, हे बघा इथं नवरदेव इथं थोडासा हसलेला आहे. प्रत्येकाचे काही ना काही फोटो असे असतातच की जे त्यांना दाखवायचे नसतात. लग्नातले फोटो थोडेसे चित्र विचित्र आलेले असतातच, पण चालतंय नाही का. इथे ऍक्च्युली काय झालं होतं ह्या सीन मध्ये माहितीये का तुम्हाला, आठवतंय का? तुम्ही असा त्या लाईट जो मारत होता त्याला दम दिला होता की माझ्या तोंडावर सगळी लाईट मारून. आणि अक्षरशः ते फेटा वगैरे काढून असे जाऊन बाजूला बसलेले. मला फोटो नाही काढायचे, पास झाले. त्या लाईटीने काय व्हायला लागलं माहितीये का, माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. हा जो चष्मा आहे ना, मी त्यासाठीच घालतो. मला लाईटीचा त्रास होतो, जास्त ब्राईटनेस असला ना माझ्या डोळ्याला त्रास होतो त्याने. फोटो काढायला माझे डोळे असे उघडत पण नव्हते. शेवटी मी वैतागलो, माझं डोकं दुखायला लागलं. म्हटलं बाबा ती लाईट बंद करा आणि फोटो पण बस करा. काय करणार. मला वाटतं कुठल्याच नवरा नवरीला जेवणाची इच्छा नसेल नाही का, कारण लग्न झालेलं असते नाही का, आनंद असतो. काय आनंद नसतो, वैतागून गेलेला असतो. आदल्या दिवशीपासून त्या सगळ्या प्रथा करा, 100 वेळा साड्या बदला, हे काढा ते काढा, दुसरं घाला. हा ना, पण ते कसं माणसाचं एकदाच होतं नाही का, त्यामुळे थोडंसं ते चालतंय. पण वैतागून जातो माणूस हो लग्नामध्ये, फार वैतागून जातो. जेवणाची पण इच्छा एक घास सुद्धा खाल्ला नसेल, एकच हार्डली एक घास खाल्ला असेल, जेवढा तो भरवला तेवढा. सगळे लोक जेवण वगैरे गेलेले असतात, मग उरले सुरलेलं नवरा बायकोला हाणून देतात. असं आहे. तिला घेऊन नाही गेलो असं तिचं म्हणणं आहे. आता तुला कसं सांगू मी, अरे कसं सांगू, अरे चावलं 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 चावलं, सोड सोड सोड. तर मित्र, लग्नाचे फोटो जरी आमचे तेवढे पाहण्यासारखे नसले किंवा आम्हाला ते पाहण्यासारखे वाटत नसले, पण आमचे जे प्री वेडिंगचे फोटो आहेत ना ते थोडेसे बरे आहेत. म्हणजे खूपच असे भारी आहेत असं काय नाही, एकदम साधं केलं होतं आम्ही, साधं. पण आपले फोटो छान आले. मित्र वगैरे बोलवून आपले फोटो काढलेले. त्यांच्याकडे कॅमेरा होता त्यावेळेस, आणि फुकटच आपलं काम झालेलं आहे. त्यामुळे हे फोटो आम्हाला आवडतात, कारण त्यांनी ऍक्च्युली ज्या पोज वगैरे असतात त्या थोड्याशा चांगल्या घेतल्या, स्टँडर्ड घेतल्या. त्यामुळं ठीक आहे. हे बघा आता हा आमचा, मला वाटतं आमच्या लग्नाच्याच दरम्यान साधारण 1 वर्षापूर्वीपासून किंवा त्या दरम्यानच प्री वेडिंग हा कन्सेप्ट आला. त्याच्या आधी प्री वेडिंग नव्हता. हा, म्हणजे पण तेवढा प्रचलित नव्हता सामान्य लोकांपर्यंत. जरी सोशल मीडिया वगैरे त्यावेळेस काय एवढं ऍक्टिव्ह नव्हतं 2019ला वगैरे.
हा म्हणजे नवीन नवीन होतं, चालू होतं प्री वेडिंग थोडं थोडं. एकदमच खूपच पैसा असणारे लोक करत होते, पण आम्ही आपल्या घरच्या घरी आपल्या मित्रांना वगैरे बोलवून केलेलं आहे. तर हा बघा, हा पहिला फोटो आहे. सेव्ह द डेट वगैरे असे हातामध्ये पाटी वगैरे घेऊन हा छान फोटो आलेला नाही का. काही फोटोज त्यांनी खूप छान घेतले. म्हणजे माझे काही फोटो खूपच चांगले आलेले त्याच्यामध्ये. हा फोटो बघा मित्र, एकदम कसला भारी आलाय नाही का. मी अशी मस्तपैकी बुलेट चालवली, मित्राने एकदम असा फोटो मारलेला आहे जबरदस्त आहे ना. आणि तिने पण बरोबर कॅमेऱ्याकडे पाहिलं, असं बऱ्याच प्रयत्नानंतर हा फोटो भारी आलेला आहे आमचा. आणि तिची पण हौस होती बुलेटवर बसायची. खाली स्टँड लावलेलं आहे बुलेटचं, कारण पाय आमचे तेवढे पुरत नव्हते, असे एकदम असे एवढेच पाय पुरायचे, पण आम्ही फोटो पुरतं तसं केलेलं आहे. हा एक मस्त फोटो आलेला आहे, हाऊस द जोश. हे त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक झाली होती मला वाटतं नाही का, त्याच्यानंतरच आहे ते. उरी आल्यानंतर, उरी पिक्चर आल्यानंतरच आहे ते. हाऊस द जोशचं टी शर्ट ऑनलाईन मागवलेलं 200-400 असेल ते. हा एक फोटो छान आलेला आहे, जो आम्ही अधूनमधून तेच फोटो ठेवत असतो वाढदिवसाला, अॅनिव्हर्सरीला. कारण सध्या आम्ही फोटो जास्त काढत नाही, व्हिडिओज काढतो नाही का. आणि ही अशी पोज वगैरे द्यायला आहे ना मित्र, मला जरा असं एकदम लाज वाटत होती, पण काय आता त्यात असं ते मित्र सांगायचे की डोळ्यात बघा डोळ्यात बघा, तर डोळ्यात बघा म्हणल्यावर हसायला यायचं आपल्याला. अर्धा वेळ तर आमच्या हसण्यातच जात होता. पण आलेत काही फोटो छान आलेले आहेत. हा पण छान आलेला, पण जबरदस्त आलेला. त्यामध्ये माझा लुक बघा कसला आलाय, तागडा एकदम मागं वळून पाहताना. हा भारी आलाय सगळ्यात. आरची बनली होती ती, आरची. सैराट मधली आरची. घे पुढे, आता खरोखरची आरची झाली. अगोदर कमी होती, आता खरोखरची आरची झाली. आणि या लोकांनी मला त्या ड्रेस वरती जॅकेट घातलं. चालतंय काय त्याला, फॅशन आहे, चलतंय सब कुछ आजकाल. हा पण मस्त होता, छान आहेत बालपणीचे फोटो वाटतात आम्हाला. तर अशा प्रकारे हे आमचे लग्नाचे फोटो होते, काही प्री वेडिंगचे फोटो होते. तुम्हाला एखाद दुसरा जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला, तुम्हाला कुठला फोटो आवडला. तर अशा काही आठवणी असतात आपल्या. आता सहसा आमच्या वेळेस अल्बम वगैरे असायचे मोठे मोठे. आणि हे फोटो आम्हाला ते पेनड्राईव्ह मध्ये वगैरे दिले होते. तर व्हिडिओ पण होता ऍक्च्युअली, व्हिडिओ होते लग्नाचे, पण ते ऍक्च्युली डिलीट झाले, करप्ट झाले, हार्ड डिस्क करप्ट झाली एक, त्यामुळे ते व्हिडिओ गेले. पण चालायचंच, फोटोच्या माध्यमातून का होईना आठवणी अशा सेव्ह राहतात आपल्या. तसं आम्हाला विशेष वाईट वाटत नाही आमच्या लग्नाचा व्हिडिओ नाहीये, कारण त्याच्यात पण तेच होतं, ते फोटो घेतानाचाच व्हिडिओ होता. आणि ते गाणे, जुने गाणे एकदम भारी भारी होते सगळे, 90s मध्ये लय भारी असतात माहितीये का जुने गाणे. कदाचित तुमच्या अल्बमला असावेत, जर तुम्ही आमच्या एज मधले वगैरे असाल, समजा ज्यांचे 8-10 वर्षापूर्वी लग्न झालंय ना, तर त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये ते जुने गाणे असतील बघा, सगळे 90s वाले. पण मजा यायची गाणे सगळे. आणि आजकाल तर कसं आहे, ते लग्न चालू असलं की बाजूला स्क्रीन लावलेली राहते, त्याच्यावर त्यांचं ते प्री वेडिंगचं सगळं दाखवतात एकदम, काय 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 काय. आणि आजकाल असं ते चालत येतात माहितीये, तिकडून नवरा चालत येतो, इकडून नवरी चालत. तिचा तो पदर असा लांब लचक, एवढा 2 किलोमीटर लांब गेलेला तो पदर, तो धरून तो येणार, असं म्हणजे भारी आहे, छान आहे. पण कसं आहे, काळानुसार बदलतात सगळ्या गोष्टी. फक्त कसं आहे, काळानुसार माणसाने बदलू नये, ह्या गोष्टी बदलल्या चालतात नाही का. 7-8 वर्ष आमच्या लग्नाला झाली, आमची काही विशेष अशी भांडणं तंडणं काय अशी होत नाहीत. मध्ये आधी थोडीफार हे किरकिर करते, मी तर अजिबात काही किरकिर करणारा माणूस नाहीये, मी आपला गप बसून राहतो. आणि तुम्हाला जर तुमचं वैवाहिक जीवन जर तुम्हाला, मॅरिड लाईफ जर तुम्हाला तुमची थोडीशी अशी शांत, संयमाने, कुठलाही ताणतणाव न घेता, कुठलीही भांडणं न होता, रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेवण पाहिजे असेल, तर व्यवस्थित फक्त बायको चिडली की थोडंसं शांत बसायचं, एवढंच काम करायचं, बाकी काय नाही. तरच संसार सुखाचा होतो. नाहीतर काय, ही इकडून चिडली, तुम्ही इकडून चिडले की मग भांडण होतं. त्यापेक्षा कोणीतरी एकाने शांत बसायचं, बस 1-2 दिवस शांतता ठेवायची घरामध्ये, मौन बाळगायचं, सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. असं नाही कधी चिडते हो तुमच्यावरती. तर मित्र, हा आमच्याकडून तुम्हाला एक मोलाचा महत्वाचा सल्ला आहे.
कारण आजकाल लोक एकदम शॉर्ट टेम्पर झालेत. हम्म. लगेच राग येतो, नवऱ्याला बायकोचा राग येतो, बायकोला नवऱ्याचा राग येतो, मग दोघं एकमेकावर रागवतात, मग ते भांडणं एकदम विकोपाला जातात, मग सगळ्या गोष्टींची ताटातूट होते, लहान लेकरांचे प्रॉब्लेम होतात. तर असं करू नका. ते तर आहे. आपलं जेवढं शक्य होईल तेवढं समजून घ्यायचं एकमेकांना, हसत खेळत दिवस काढायचे. परत काय हे जीवन येणार आहे का? आणि 17 वेळा लग्न होत असतात का? नाही का? तर असं एक आमच्याकडून तुम्हाला होत महत्त्वाचा असतात म्हटलं तुम्ही. होत असतात का असं म्हटलं. नाही का ऐकू नाही आलं. रिपीट करतो. हम्म. तर मित्रो, आपले 17 वेळा लग्न होत नसतात, नाही का? तर त्यामुळं एकदाच लग्न होतं, व्यवस्थित सांभाळून घ्यायचं. काय आहे का नाही? 2 टाईम आपली भाजी भाकरी मिळाली, गोड मानून घ्यायची. जेवायला जाताना घड्याळ पण घालावं लागतं का? मग हात रिकामा दिसतो म्हणून घातलं. तुम्ही पण तर घातलंय ना. मी तर कायमच घालतो ना. मी आठवलं म्हणून घातलं. जेवायला बाहेर जाण्यासाठी बघा किती तयार झाली आहे ती. मग अशीच जाऊ का? आणि ही चिवताई बघा कशी तयार झाली आहे बाहेर जायला, पाहिलं का? अरे बापरे, शूज बघा चिवताईचे कसे चमकतायत. वा 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 वा. चीज केक. आता ते हे तुमच्या आवडीचं आहे म्हणल्यावर तुम्हाला आवडणारच आहे ते. चारणार नाही, इकडे दे तुम्हाला. आपला व्हिडिओ आवडल्यावर काय करायचं? लाईक करा, सबस्क्राईब करा. केक कोणाचा बर्थडे आहे बब्बू? मम्मी पप्पाचा. मम्मी पप्पाचा आणि तूच खातीयस सगळं. मम्मी पप्पाच्या लग्नाचा बर्थडे.